चल काय है अबे चलना लेके आना चलना इधर आ तो ये लड़की चल आजा ए तू भी आजा ए काका चलना लेके आना चल 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 ए भाई चलो 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 बस बस हो गए अरे हो गए ना बाबा हो गए ना ये बुढ़ी क्या काम करती थी तो बैठ जा अरे पैसा कितना लेगी ए आपका क्यों दिखा रही पटता है तो बोल लंगो लंगो ना मुझे ना ठीक है मैं क्यों कर के वास्ते अच्छा मतलब सामने ना बोला तो समझ लो तक बोल ए क्या देख रहे हो दोनों वही गाड़ी है भाई चलना लेके ना ए भाई चल 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 मैं तो चलता है यार भाई मार आपने मानसा सगळं पैसा द्यायला नाही आपसी समज निघाला पण सुद्धा रुपये जायले आपल्याच माणसं कामाला येते ना ते लोकांना तुम्हाला म्हणाले ना नवी म्हणते पैसे नाही ते काय करणार पैसा नमवून माझी हिस्टरी ते गेले का तुला बोला म्हणजे चहा पडायचं मुद्दा कुठे गेला अजून नाही आला काके आला साहेबांना मग एवढा गेला होता गिरायचा होता ना दुकानात मग काय म्हणणार आहे कुठं गेला तुझा पण आलो ना आता आम्हाला भांडून काय राहिली बाप्पा पहिल्यांदाच पाहतो या टियावर चहाची तलब जाणारी एक परचा माझं तर पंगा नाही होत सांगून टाकतो ए चल निघ बरं के चहाची गिलास सांगून दिलं जा आबा तर साऊंड लावून आपल्या सिमेंटच्या बोलीले अबे जाना 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 करून राहिला कळत की चहा पाहिजे ये इंडिया लागला पाहिजे ये जोरा नाही लागली ती ए तू टप्पा टप्पा बंद समजा झालं असेल ना माणसाला आयुष्यभर कितीतरी लोकांचे घर बांधले मोठमोठ्या बिल्डिंगा बांधल्या स्वतःसाठी सगळं कोण कोणाचं घर नाही बांधू शकत बांधले होते म्हणाले आपण पहिली छापी कोपरे सांगू शकते ना ती जाफरची बायको आहे म्हणून बहुत तर हेच समजली ते सगळं निकाल उपयोगी प्लॅन पॉडस आहे किती वेळे केले या बच्चा बनला आहे जाफर उसी के पास से गई थी मैं 2 महीने झाले पुण्याला मेरे को नहीं पता शब्द होती फक्त 30 डॉक्टर ने ढूंढ के हम क्या डॉक्टर हम तो माँ बाप को ही मिले माँ बाप कर रहे हैं बच्चे को गिरा फिर से बोल रहा हूँ बच्चे को गिरा थे और मैंने ऐसा नहीं किया तो तेरे साथ साथ बच्चे को भी ठिकाने लगा दूंगा चलो काय सांगाल आज ठिया हे नाटक झालंय कामगार कल्याण
केंद्र येथे खरं स्पर्धेत म्हणजे ठिया याच्या आधी झालं होतं, पण आज जे ठिया झालं हे मी जर सोडलं तर सगळी नवीनच टीम आहे, एकूण एक नवीन टीम आहे. परंतु या नवीन टीमने इतकं जबरदस्त काम केलं, मला अपेक्षा नव्हती. सगळ्यांनी आपापले रोल अप्रतिम केले आणि विशेष म्हणजे तालमीला येत होते. कारण की तुम्हाला माहीत आहे की नागपूरमध्ये नाटक बसवायचं आणि 30 लोकांना घेऊन करायचं म्हणजे धनुष्यबाण पेलण्यासारखं आहे. पण माझ्या कलावंतांनी साथ दिली, येत होते वेळेवर, त्याच्यामुळे हे इथपर्यंत आज मी हे नाटक सादर करू शकतो. स्पर्धेविषयी काय सांगाल? नाही खरं म्हणजे कामगार कल्याण केंद्र स्पर्धा घेते म्हणून आम्ही जिवंत आहोत, म्हणजे आमच्यातली कला जिवंत आहे. आणि या कामगार केंद्रापासूनच मी नाही का खरं म्हणजे कलावंत झालो. याच मंचावर मी माझं पहिलं नाटक सादर केलं आणि आज 2 अंकी नाटक सादर केलं ते लेखक म्हणून. तर त्याच्यामुळे कामगार कल्याण केंद्राचे उपकार माझ्यावर खूप आहेत, प्रश्नच येत नाही. आणि या स्पर्धा त्यांनी आणखी पुढे ठेवा. आणि माझी एक विनंती आहे की जसं हे 2 अंकी नाटक घेतात तशी एकांकिका सुद्धा स्पर्धा त्यांनी भरवावी असं मला मनापासून वाटतं. म्हणजे एक मंच मिळेल आपल्या कलाकारांना. नमस्कार, मी श्रद्धा बोलते. मला असं वाटतं माझ्या रोलबद्दल स्पेशल ती आज जे मजदूर लोक आहेत त्या लोकांचं स्ट्रगल काय असतं आणि स्टार्टिंगपासनं जे या नाटकामध्ये जे दाखवलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारे श्याम काकांनी सादर करा आणि आमच्याकडनं खूप छान मेहनतसुद्धा करून घेतली. आणि माझा रोलचा जर विषय म्हटला तर रमा जे हे कॅरेक्टर आहे फर्स्ट सीनमध्ये तर ती एकदम धाकड आणि एकदम धासू एंट्री आणि त्याच्यानंतर तिचे विविध प्रकार असे छान रेखीव पद्धतीने काकांनी कोरले आहे. तर मला खरंच असं वाटतं की अजून वेगवेगळे नाटकं व्हावेत आणि वेगवेगळे छान छान रोल मिळावेत. बस, थँक्यू. नमस्कार. कामगारांच्या जीवनावर आधारित श्याम आसकरकर लिखित ठिया हे नाटक अतिशय हृदयस्पर्शी होतं, तसंच विनोदात्मकही होतं. आणि या नाटकामध्ये मी लक्ष्मीची भूमिका केली आहे. आणि लक्ष्मी हे जे पात्र आहे ते अतिशय रागीट ठसकेबाज देखील आहे, पण तिच्यातील जी माय आहे ती माय अतिशय प्रेमळ आहे. आणि या नाटकामध्ये कामगारांच्या व्यथा दर्शवलेल्या आहेत. मला तरी असं वाटतं की आजही जी ठियावरची कामगार आहेत किंवा कुठलेही कामगार असो त्यांच्या व्यथा आजही अशाच आहेत. आणि या व्यथा सर्वांना दिसतात पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर या व्यथांकडे सर्वांनी लक्ष द्यावं आवर्जून आणि त्यांच्या कामगारांच्या ज्या लेखीबाळी आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करावं हे मला म्हणावंसं वाटतं आवर्जून. आणि विशेष म्हणजे मला हे म्हणायचं आहे की या नाटकाचा आज प्रयोग तर झाला पण तालीम कधीच संपू नये असं वाटते. कारण की या नाटकाने मला अंत्या आणि रम्यासारखी लेकरं दिलेली आहे. आणि याकरता मी श्याम आसकरकर दादांना अनंत धन्यवाद म्हणते. या नाटकामध्ये मी पद्माची भूमिका साकारलेली आहे. याला पूर्ण श्रेय श्याम काकांना जातं आणि श्याम काकांनी आम्हाला गाईड केलं. त्यांचं लेखन इतकं सुंदर आहे की प्रत्येक पात्राला इथे पुढे येण्यासाठीच नाही तर प्रत्येकाला जगण्यासाठी एक वेगळा स्कोप आहे आणि प्रत्येक पात्रामध्ये एक वेगळी एनर्जी आहे. त्यांनी लिखाणच इतकं सुंदर केलं आहे की हे नाटक करावंसं वाटतं. बाकी सगळे माझे जे सहकारी आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे. आमची ही पूर्ण टीम आज इथे श्याम काकांमुळे आहे. त्यांचे मी खूप आभार मानते. आणि पुढे अजून कोणाला बोलायचं असेल तर संधी देते. नमस्कार, मी सुरेंद्र हरडे, नाट्य सिनेकलावंत, क्रिकेट कॉमेंटेटर. श्याम काकांचं सांगायचं म्हणजे डायरेक्टर म्हणून एक उत्तम डायरेक्टर आणि कलाकार म्हणून कसं काम करू त्यांनी आधी सांगितलं. काही सगळी नवीन टीम होती आणि नवीन टीमद्वारे काम करून घेणं आणि 30-35 कलाकारांना एकत्र एक सूत्र में पिरोने का बांधने का काम उन्होंने किया और हर एक आदमी ने अपना वो ध्यान लगा के किया. सबसे बढ़िया हर्षाली, रमा और पद्मा का रोल ऐसा लगता था कि जैसा लाजवाब. ऐसा ही ये चलते रहेगा. लोग मिलते गए और कारवा बनता गया. यही जय भारत.
71व्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या स्पर्धेमध्ये आमचं नाटक जवळजवळ 27 क्रमांकावर त्याचं त्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येणार आहे आणि याचा निकाल 23 तारखेला इथेच लागणार आहे. निकालाबद्दलचा आम्ही काही प्रेक्षकांनी आणि रिस्पॉन्स या नाटकाला मिळाला की ही श्याम आसकरकर यांनी लिहिलेली सत्य घटनेवर आधारित ठिय्याच्या कामगारांच्या जीवनावर ज्वलंत असे प्रकाश टाकणारी ही स्क्रिप्ट होती, ही संहिता होती. त्याचबरोबर रोशन नंदवंशी हे आजारी असल्यामुळे हे या नाटकाला उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी जे दिग्दर्शनाची धुरा या नाटकाला पेलली तर त्यातच आम्ही कलावंतांनी आणि श्याम काकांनी वर घातला आणि हे नाटकाचे सगळे कलावंत नवीन सगळे कलावंत आहेत. टीम मी सुद्धा या नाटकाचा एक नवीनच भाग होतो आणि सगळ्यांची मेहनत दिसून आली आणि हा आजचा सुंदर प्रयोग भावस्पर्शी प्रयोग प्रेक्षकांनी एन्जॉय केला. मी माझ्या वतीनं मी एक कलावंत आणि विस्मान बिवगडे मी माझं एक अब्दुल नावाचं एक कॅरेक्टर होतं आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं की त्याला देशाबद्दल या हिंदुस्थानाबद्दल कसा कळवळा आहे. तो मुस्लिम असूनही या देशाची शान राखण्यासाठी स्वतःच्या मुलाचा हा बळी देतो आणि एक अगदी संदेश या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आणि या नाटकाच्या माध्यमातून एक शिक्षणाची ओढ आस आणि त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी या नाटकामध्ये बरेच असे संदेश देण्यात आलेले आहे. या नाटकाचा एक भाग असल्यामुळे मी सर्वांचं आभार मानतो आणि या सर्व टीमला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन श्रीखंडे. मी या नाटकामध्ये एक ठेकेदाराची भूमिका केली आहे आणि पहिल्यांदा जेव्हा मी आलो होतो श्याम सरांकडे तर श्याम सरांनी मला ती संधी दिली की तू हे कॅरेक्टर कर आणि ते कॅरेक्टर त्यांना पण आवडलं म्हणून मला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली की मी हे कॅरेक्टर करू शकतो त्यांच्यापुढे. आणि आमच्यासोबत जे टीम होती ते पूर्ण सहकार्य दिलं या टीमनं. त्याच्यासोबत म्हणजे आमचे काका म्हणजेच आमचे महादेव काका यांचं तर कॅरेक्टर म्हणजे काही वेगळंच होतं. फुकटात देत नाही आणि असेच यामध्ये बरेचसे कलावंत आहेत जसे आपले राजू भाऊ आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत आहे गौरव मोरे म्हणजेच आपला अनिल. हा गौरव मोरे सारखा नाही दिसत, गौरव मोरे याच्यासारखा दिसत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. इथे जे पण काही प्रेक्षक पाहत होते ते सगळ्यांचं हेच म्हणणं होतं आणि नाटक करून मला खूप आनंद झाला आणि यासमोर पण अजून भरपूर काही प्रयोग लागणार आहे समोर. तर बस एवढंच बोलू शकतो आणि धन्यवाद. एका सामाजिक प्रश्नावर अगदी जिव्हाळ्याचा विषय घेऊन श्यामभाऊनी हे नाटक लिहिलं. कामगारांच्या जीवनात आणि त्या संदर्भात अनेक योजना सरकार राबवतं पण तरी त्यांच्या जीवनाची जी परवड होते आहे ते विदारक सत्य या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न श्यामभाऊने केला. खरोखर हे अभिनंदनीय आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली हे आमचं अहोभाग्य म्हणायला हवं. नमस्कार, मी अनिल प्रजापती. गौरव मोरे बोलू शकता. गौरव मोरे डीएस बोलतातच. मला बरेच वर्षे झाले की मी नाटकात काम करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो पण आज ते 4 ते 5 दिवस अगोदर झालं की मला हा जो रोल मी इथे केला आहे चायवाल्याचा तो ऑफर केला होता पण मी काही कारणामुळे मी तो रोल केला नव्हता. पण समोरून तो रोल मला श्याम काकांनी दिला कि अनिल तुझे ये रोल करना है, मैं नहीं जानता. तो मैं मतलब मेरा फेवरेट रोल था. मैं पहली बार जब ठिया देखा था तब से मैंने मन में ठान लिया था कि मुझे ठिया में ये रोल करना है चाय वाले का. तो आगे मुझे रोल मिला और मैंने श्याम काका की वजह से मैंने ये रोल मतलब कर पाया और हमेशा करता रहूँगा. धन्यवाद. नमस्कार स्वप्नील. नमस्कार, मी हेमंत मानकर. श्रीमंत हेमंत मानकर. आज जे आपलं नाटक साजरं झालं इथे कामगार कल्याणमध्ये त्याचं नाव होतं ठिय्या. आता बहुतांशी लोकांना हे नाटकाचं जे टायटल दिलं गेलं शीर्षक ठिय्या. व्हॉट इज मीन बाय ठिय्या. ठिय्या म्हणजे काय हे लोकांना कळलं नाही. म्हणजे नाटक न पाहणाऱ्या प्रेक्षकांना ते कळलेलं नाही. तर कसं आहे ठिय्या म्हणजे असंघटित कामगार जे असतात बांधकाम असो प्लंबर असो हे कुठले जे कामगार असो यांना तो रोजगार मिळतो. तो रोजगार ज्या प्लॅटफॉर्मवरून मिळतो जिथे ते रोज सकाळी एकत्र येतात
आणि आपली रोजी मिळवतात, रोजगार मिळवतात. जिथं ते एकत्र जमतात त्या प्लॅटफॉर्मला म्हणतात ठिय्या. या ठिय्याचा विषय शामरावांच्या जे लेखक आहेत नाटकाचे शामराव अस्तरकर यांच्या लक्षात आला आणि मग त्यांनी त्याचं निरीक्षण अवलोकन करून हे ठिय्या जे ठिय्या म्हणजे कामगारांच्या जीवनावर उपेक्षित जो प्रकाशझोत आहे, त्यांचं जे उपेक्षित जीवन आहे त्यावर प्रकाशझोत टाकून त्यांच्या समस्या हे शासनापुढे सरकारपुढे आणणं हे लेखकाचं जुजबी जे मत होतं, ही इच्छा होती, जो प्रामाणिक प्रयत्न होता तो आज साध्य झाला असं मला वाटतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.